थालीपीठाचं किंवा धपाट्याचं पीठ घरात तयार असेल तर रोजची कामं थोडी सोपी होऊन जातात. ज्यामध्ये मुलांना रोजच्या टिफिनला काय द्यावं किंवा मुलांच्या छोट्या बखूसाठी काय बनवावं हा प्रश्न सुटतो. त्याचमुळे जेव्हा हे मी पीठ बनवत असते त्यामुळे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि धान्यांचा वापर करते. त्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुराची डाळ, हरभऱ्याची डाळ, पावट्याची डाळ, उडदाची डाळ या डाळींचा वापर करते. त्याचबरोबर यामध्ये हिरवे मूग वापरते. धान्यांमध्ये गहू, नाचणी, ज्वारी, त्याचबरोबर बाजरी आणि तांदळाचा वापर करते. त्यामुळे पिठाला एक क्रिस्पीपणा येतो, ज्याने पराठे क्रिस्पी आणि खुसखुशीत चवीला छान लागतात. लहान मुलांच्या पौष्टिकतेचा प्रश्नही याच्यातून सुटतो. त्याचबरोबर यामध्ये काही प्रकारचे मसालेही मी वापरते, जेणेकरून त्याला पिठांना चांगली चव यावी. सर्वप्रथम मी सर्व डाळी आणि धान्य छान खरपूस असे भाजून घेते. छान भाजून घेतले की या पिठाला छान असा सुगंध येतो आणि पराठेही क्रिस्पी होतात. या पिठांपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवू शकतो, ज्यामध्ये मेथीचा, कांद्याचा, बीटाचा, गाजराचा, मुळ्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा पराठा असो, आपण या पिठांचा वापर करून बनवू शकतो. आणि अशा प्रकारे जेव्हा पीठ तयार होतं त्याचा सुंदर असा स्मेलही येतो. खरपूस असं तयार पीठ झालं की हे ऑर्डरसाठी पॅक केलं जातं. तुम्हालाही हवं असेल तर नक्की बुक करू शकता. धन्यवाद.